हॅलो फ्रेंड्स, मी पूनम घोडके. NCC यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण घेणार आहोत ॲडव्हान्स अकाउंट या टॉपिकचे MCQ. MCQ घेण्यापूर्वी ब्रँच अकाउंटबद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगू इच्छिते की ब्रँच अकाउंट म्हणजे काय, की ब्रँच अकाउंट्सबद्दलचे टाईप्स काय असतात, अकाउंटिंग आपण कसं करतो. पहिल्यांदा आपण घेऊया मिनिंग ऑफ ब्रँच. मिनिंग ऑफ ब्रँचमध्ये ब्रँचचा पहिला मिनिंग समजून घेऊया. अ ब्रँच इज अ सेक्शन ऑर डिव्हिजन ऑफ सेंट्रल ऑफिस. ब्रँच इज अ जॉग्राफिकली सेपरेटेड अँड इट्स ॲक्टिव्हिटीज आर कंट्रोल्ड बाय द हेड ऑफिस. ब्रँच हे काय आहे तर एक सेक्शन आहे किंवा डिव्हिजन आहे सेंट्रल ऑफिसचं, आणि जॉग्राफिकली म्हणजे वेगवेगळ्या भागांमध्ये त्या ब्रँचेस असतात, सेपरेट असतात हेड ऑफिसपासून, आणि त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात ह्या कंट्रोल कोण करतं तर हेड ऑफिस करतं. दॅट इज द डेफिनेशन. ब्रँच म्हणजे काय की एक सेक्शन किंवा डिव्हिजन सेंट्रल ऑफिसचा, आणि मग हेड ऑफिस जे आहे किंवा सेंट्रल ऑफिस आपण त्याला म्हणतो. हे सेंट्रल ऑफिसचं दुसरं नाव काय आपण हेड ऑफिस म्हणतो. आणि हेड ऑफिस काय करतं त्याच्या ज्या ब्रँचेस आहेत त्या सगळ्या ब्रँचेस ज्या आहेत त्याच्या ॲक्टिव्हिटीज स्वतः मेंटेन करतं. ब्रँचेसच्या वेगवेगळ्या ठिकाणी असतात, वेगवेगळ्या भागामध्ये असतात. नंतर आपण थोडंसं बघूया की टाईप्स ऑफ ब्रँचेस म्हणजे काय. टाईप्स ऑफ ब्रँचेसमध्ये 4 टाईप्स आहेत. फर्स्ट जो आहे तो होम ब्रँचेस, सेकंड डिपेंडेंट ब्रँचेस, थर्ड इज इंडिपेंडेंट ब्रँचेस, अँड फोर्थ इज द फॉरेन ब्रँच. असे आपले 4 प्रकार आहेत. होम ब्रँचेसमध्ये काय काय येतं किंवा होम ब्रँचेस कशाला म्हणतात तर होम ब्रँचचा मिनिंग असं असतो की इट इज इन डिफरंट पार्ट ऑफ सिटीज ऑफ द कंट्री अँड इट इज नोन ॲज इनलँड ब्रँचेस. द सेकंड नेम काय आहे त्याचं इनलँड ब्रँचेस. डिफरंट पार्ट्स ऑफ द कंट्री, जसं आपण म्हटलं की फॉर एक्झाम्पल इंडिया, आणि इंडियामध्ये एक वेगवेगळ्या ठिकाणी त्या ब्रँचेस जर असेल, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की दिल्ली, पुणे किंवा मुंबई, तर ह्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या ब्रँचेस असतात. आणि इंडियामध्ये एक विशिष्ट भागामध्ये फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की नाशिक, असं आपण जर म्हटलं की नाशिक ह्या ठिकाणी त्यांचं हेड ऑफिस आहे आणि दिल्लीला त्यांच्या ब्रँचेस आहेत. म्हणजे एका देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये असणं किंवा एका सिटीमध्ये वेगवेगळ्या लोकल एरियाजमध्ये असणं ब्रँचेस, अशा ब्रँचेसना आपण होम ब्रँचेस असं नाव देतो. नेक्स्ट आहे डिपेंडंट ब्रँचेस. डिपेंडंट ब्रँचेस ज्या आहेत इट इज अ डिपेंड अपॉन दी हेड ऑफिस. ह्या पूर्णपणे डिपेंड कोणावर असतात, हेड ऑफिसवर असतात, आणि त्यांचं दुसरं नाव आहे इट इज नोन ॲज एजन्सी ब्रँचेस. म्हणजे काय असतं की जर हेड ऑफिस असेल एक विशिष्ट ठिकाणी आणि त्यांच्या ज्या ब्रँचेस ज्या असतात, वेगवेगळ्या ब्रँचेस ज्या असतात, तर हेड ऑफिस काय करतं त्यांना गुड्स सप्लाय करतं. त्या ब्रँचेसना काय करतं गुड्स सप्लाय करतं, आणि मग ह्या ज्या ब्रँचेस आहेत वेगवेगळ्या भागातल्या ह्या ब्रँचेस तो गुड्स काय करतात सोल्ड करतात. ह्या ब्रँचेसला येणारे जे सगळे एक्सपेंडिचर आहेत हे सगळे एक्सपेंडिचरसुद्धा हेड ऑफिसच करतं. म्हणजे ह्या ब्रँचेस सगळ्या पूर्णतः डिपेंड असतात, हेड ऑफिसवर असतात. म्हणून त्यांना ह्या हेड ऑफिसच्या ह्या एक प्रकारच्या एजन्सी असतात असं म्हटलं जातं, म्हणून त्यांना एजन्सी ब्रँच असं म्हटलं जातं. MCQला प्रश्न येऊ शकतो. थर्ड टाईप्स आहे इंडिपेंडंट ब्रँच. इंडिपेंडंट ब्रँच मीन्स काय की अपोजिट टू डिपेंड ब्रँच. दीज ब्रँचेस आर टोटली इंडिपेंडंट अँड ऑटोनॉमस. इंडिपेंडंट म्हणजे हेड ऑफिसवर त्या डिपेंड नसतात, म्हणजे हेड ऑफिस फक्त त्यांचं असतं, पण ह्या ब्रँचेस ज्या असतात ह्या ब्रँच स्वतःचा सगळा व्यवहार स्वतः करतात, स्वतःच्या परचेसेस स्वतः करतात, एक्सपेंडिचर स्वतः करतात, आलेले पैसे स्वतः मेंटेन करतात. आणि मग ते काय त्या ब्रँचेस काय करत असतात की कीप देअर बुक्स ऑफ अकाउंट्स. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट ह्या सगळ्या पोझिशन त्या तयार करतात.
दे मेक देअर पर्चेसेस अँड ऑल एक्सपेन्सेस. स्वतःचे पर्चेसेस करणे, स्वतःचे एक्सपेंडिचर करणं सगळं करतात बिकॉज दे आर नॉट डिपेंड ऑन दी हेड ऑफिस. अँड फोर्थ इज दी सबमिट फायनल अकाउंट्स टू दी हेड ऑफिस. आणि मग ह्या काय करतात, ते फायनल अकाउंट तयार होतं आफ्टर दी एंड ऑफ द इयर, तर हे सगळे सबमिट करतात हेड ऑफिसला. आणि अशा प्रकारे ह्यांचा व्यवहार चालतो. आणि अशा ब्रँचेसना आपण काय म्हणतो, इंडिपेंडंट ब्रँच. नेक्स्ट आहे फॉरेन ब्रँच. फॉरेन ब्रँच शब्दावरूनच कळतं की जी फॉरेनमध्ये ब्रँच आहे. ब्रँचेस इन अदर कंट्रीज, इतर देशांमध्ये. जसं इंडिया असेल तर जपानमध्ये ब्रँच आहे किंवा अमेरिकेमध्ये ब्रँच आहे, तर ह्या ब्रँचेसना आपण म्हणतो फॉरेन ब्रँचेस. नेक्स्ट असं आहे की रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन्स इन फॉरेन करन्सी अँड देन कन्व्हर्टेड इन टू दी होम करन्सी. ह्या ब्रँचेस काय करतात, जसं आपण बाहेरच्या देशामध्ये जातो त्यांची एक करन्सी जी असते एक वेगळी असते, तर त्यांच्या त्या ओन करन्सीमध्ये अकाउंटिंग करतात आणि नंतर ती आपल्या इंडियन करन्सीमध्ये ती कन्व्हर्ट करून त्याचं आपल्याला ट्रान्झॅक्शन्स करतो आपण. म्हणजे त्या करन्सीचं रूपांतर आपण इंडियन करन्सीमध्ये करतो. नेक्स्ट आहे आपली टाईप्स ऑफ ब्रँचेसबद्दल ही सगळी माहिती झाली. फॉरेन ब्रँचेस जेव्हा आपण करतो त्याचा मिनिंग असा असतो की ज्यावेळी व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपांड होतो. अशा ह्या 4 ब्रँचेस आहे. ह्या ब्रँचेस काय आहेत, कोणत्या आहेत, कशा आहेत, ह्यांचे काय नावं वेगवेगळे आहेत, हे थोडं MCQ मध्ये जर तुम्ही केलं तर तुम्हाला MCQ खूप सोपा जाईल. नेक्स्ट पार्ट माझा आहे रिव्हिजनचा, अकाउंटिंग फॉर डिपेंडंट ब्रँच. अकाउंटिंग फॉर डिपेंडंट ब्रँचमध्ये आपल्याला करायचे आहेत की ब्रँचेसचे प्रकार बघायचे. तर याच्यामध्ये जनरली आपल्याकडे ज्या ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये डिपेंडंट ब्रँच, इंडिपेंडंट ब्रँच, फॉरेन ब्रँच आणि आपण चौथा बघितलेला आहे तो होम ब्रँच. तर आपल्याला जो TYला अभ्यास आहे तर त्याच्यामध्ये डिपेंडंट ब्रँच हा आपण स्टडी करतो. तर डिपेंडंट ब्रँच म्हणजे काय, तर मगाशीच आपण पाहिलं की डिपेंडंट ब्रँच म्हणजे ज्या हेड ऑफिसवरती डिपेंड असतात. आणि मग डिपेंडंट ब्रँचचं अकाउंटिंग करताना अकाउंटिंगच्या 3 मेथड्स आहेत. एक आहे आपली डेटोर्स मेथड, सेकंड आहे स्टॉक अँड डेटोर्स मेथड आणि तिसरी आहे ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेटर्स मेथड ज्यावेळी आपण करतो त्यावेळी डेटर्स मेथडमध्ये काय काय असतं, तर ह्या डेटर्स मेथडला एक दुसरं नाव आहे सिंथेटिक मेथड. सिंथेटिक मेथड असंही त्याला नाव दिलं जातं. MCQसाठी मी ही सगळी तुमची प्रिपरेशन्स करून घेते आहे आणि जेवढं जमेल तेवढा मी तुम्हाला ट्राय करते की जेवढं तुम्हाला देता येईल तेवढं ह्या ब्रँच अकाउंटबद्दल देते आहे. म्हणजे MCQ कसे पडतील तुम्हालाही माहिती नाहीत आणि मलाही माहिती नाहीत, पण असे पडू शकतील अशी एक माझी शक्यता आहे, म्हणून मी हे नावं देते सिंथेटिक मेथड्स. आणि सिंथेटिक मेथड किंवा ही डेटर्स मेथड आहे ही जनरली कशासाठी यूज केली जाते की ज्या बिझनेसचं स्वरूप जे आहे हे स्मॉल आहे, नेचर ऑफ द बिझनेस इज स्मॉल, छोटे व्यवसाय आहेत, तर त्या मेथड्समध्ये डेटर्स मेथड मेंटेन केली जाते. एक थोडक्यात सांगते, ॲक्च्युली अभ्यासासाठी TYचा जो आपला ब्रँच अकाउंट्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्टॉक अँड डेटर मेथड जी आहे किंवा स्टॉक अँड डेटर सिस्टीम मी जी म्हणते ह्या सिस्टीमचाच आपण स्टडी करतो, त्याचंच आपण अकाउंटिंग शिकतो, कारण एक्झामला तेच अलाउड केलेलं आहे त्यांनी. पण जस्ट डेटर्स मेथड सांगते की जर तुम्हाला MCQ आला तर तुम्ही थोडा हाय लिहू शकता. डेटर्स मेथडमध्ये काय होतं, एक ब्रँच अकाउंट तयार केलं जातं आणि बाकीचे पण अकाउंट असतात त्यामध्ये, नाही असं नाही, कारण कधी कधी आपल्याला काही गोष्टी कळत नाही, ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स. आणि ह्या ब्रँच अकाउंटमध्ये सगळे जे बॅलन्स ब्रॉडडाऊन असतात याच्यामध्ये एक स्टॉकचा असतो, डेटरचा असतो, पेट्टी कॅशचा असतो किंवा कधी कधी आपण म्हणतो की असेट्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल फर्निचर वगैरे. आणि मग हे जे सगळे ओपनिंग बॅलन्स आहेत एवढेच सगळे ओपनिंग बॅलन्सचे क्रेडिटला क्लोजिंग बॅलन्स असतात, क्लोजिंग कॅरीड डाऊन बॅलन्सेस. स्टॉक ओपनिंग बॅलन्स आपण इथे लिहिला तर क्लोजिंग बॅलन्स इथे लिहिला. आणि हा स्टॉकचा जर रिझर्व असेल किंवा लोडिंग म्हणतो आपण त्याला, तर लोडिंगची प्राईससुद्धा लगेच क्रेडिटला लिहिली जाते
आणि त्यालासुद्धा आपण स्टॉक रिझर्व असं नाव देतो. तसंच गुड्स सेंट, तर गुड्स सेंट टू ब्रँचसुद्धा आपण ब्रँच अकाउंटचा डेबिटला घेतो आणि ह्याचा जो लोडिंग आहे हे लगेच आपण क्रेडिटला देतो बाय गुड्स सेंट टू ब्रँच. म्हणजे साधारणपणे ही मेथड जी आहे डेटर्स मेथडमध्ये, तर ब्रँच अकाउंट या मेथड्समध्ये ओपन केलं जातं. नेक्स्ट मेथड आहे आपली स्टॉक अँड डेटर्स मेथड. स्टॉक अँड डेटर्समध्ये तुम्ही खूप प्रॉब्लेम केले असतील याच्यामध्ये. तर या मेथड्समध्ये एक तर आपल्याला अकाउंट तयार करायचं असतं ब्रँच स्टॉक अकाउंट, बरोबर आहे. नंतर सेकंड वी कॅन प्रिपेअर दी ब्रँच डेटर्स अकाउंट. आणि थर्ड आपण तयार करतो पेट्टी कॅशचं एक अकाउंट करतो, पेट्टी कॅश अकाउंट एक असतं. फोर्थ अकाउंट आपण तयार करतो की ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट. ही एवढी अकाउंट आपण मेंटेन करतो. तसंच ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट पण याच्यामध्ये केलं जातं. आणि ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अजून बरेचसे अकाउंट असतात, गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट असतात वगैरे वगैरे. पण जनरली ही 5-6 जी अकाउंट असतात ही जनरली ह्या मेथडमध्ये प्रिपेअर केली जातात. आता हे जे ब्रँच स्टॉक अकाउंट जे आहे, तर ब्रँच स्टॉक अकाउंटमध्ये कशासाठी केलं जातं, तर ओपनिंग स्टॉक ब्रँचमधला किंवा क्लोजिंग स्टॉक. ब्रँच स्टॉक करताना आपल्याला सरप्लस किंवा शॉर्टेज जे आहे हे सगळं या ठिकाणी मेंटेन केलं जातं किंवा समनॅटी. आणि क्लोजिंग बॅलन्स ऑफ स्टॉक, शॉर्टेज, सरप्लस किंवा क्लोजिंग स्टॉक ह्यासाठी आपण ब्रँच स्टॉकचं ओपन करतो. ब्रँच डेटर जेव्हा ओपन करतो तर ब्रँच डेटरचा मिनिंग असतो की ओपनिंग तर असतोच आपल्याकडे, पण क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ डेटर्स, क्रेडिट सेल्स, कलेक्शन फ्रॉम डेटर्स, हे जे काही मिसिंग फिगर असतात हे आपण ब्रँच डेटर्सवरनं क्रिएट करतो. पेट्टी कॅश करताना हेड ऑफिस जे ब्रँचला जी काय कॅश सेंड करते, तर ह्या कॅशबद्दल त्याने किती खर्च केला, तर याच्यामध्ये सुद्धा पेट्टी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स आणि एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय द ब्रँच अकाउंट्स हे सगळं ह्या पेट्टी कॅशमुळे आपल्याला कळतं. नंतर ब्रँचचं जे ॲडजस्टमेंट अकाउंट असतं, तर ह्या स्टॉकमधला जो काही स्टॉकच्या रिलेटेड जे काही आपण लोडिंग्स करतो, लोडिंग्स म्हणतो त्याला, तर ह्याचा सगळा इफेक्ट ॲडजस्टमेंट अकाउंटवर येतो. आणि ॲडजस्टमेंट अकाउंट आपण टॅली केल्यानंतर त्याचा बॅलन्स आपण कुठे घेतो, प्रॉफिट अँड लॉसला घेतो. तसंच एक्सपेन्सेस अकाउंट म्हणजे ब्रँचशी रिलेटेड जे काही एक्सपेंडिचर आहे, म्हणजे रेंट, सॅलरीज, डिस्काउंट वगैरे एक्सपेंडिचर जे असतात, तर एक्सपेन्सेससाठी वेगळं एक लेजर केलं जातं आणि ह्याचासुद्धा बॅलन्स प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर केला जातो. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आपण तयार करतो, ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून आपल्याला NP कळतो, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. ह्या 2 गोष्टी आपण काय करतो, फाइंड आउट करतो. अशा प्रकारे ही स्टॉक अँड डेटर्स मेथड्स आहे. लोडिंग हा जो एक प्रकार असतो हा एक वेगळा लोडिंग करताना हा एक वेगळा प्रकार आहे. पुढच्या MCQमध्ये जसे येतील तर ते लोडिंगची पण मी कन्सेप्ट थोडी तुम्हाला क्लिअर करते. आणि तिसरा प्रकार आहे ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जसं ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण प्रिपेअर करतो, तसंच हे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचे आहे. आणि इथे आपण हेही तयार करतो ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि ॲज इट इज वी कॅन ऑल्सो प्रिपेअर दी ब्रँच अकाउंट, हे या ठिकाणी प्रिपेअर केलं जातं. ही झाली आपली तिसरी मेथड. आणि ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरनं सुद्धा आपल्याला काय होतं की प्रॉफिट किंवा लॉस जो काही इन्कर्ड केलेला आहे ब्रँचनी ते आपल्याला कळतं. आणि जनरली तुमच्या एक्झाममध्ये हीच एक मेथड असल्यामुळे आपण थोडं ह्याच्यावरती पण करू आणि बाकीच्या मेथडशी रिलेटेड जे काय येईल थोडंसं MCQ करूया. नेक्स्ट MCQ चालू करू आपण. MCQ असा आहे फर्स्ट आपला, फर्स्ट MCQ इज अंडर डेटर सिस्टीम ब्रँच अकाउंट इज अ. ज्यावेळी डेटर सिस्टीम यूज करतो आपण, तर त्यावेळेस ती ब्रँच अकाउंट आपली काय असतं की ब्रँच अकाउंट कोणत्या टाईप्समध्ये मोडतं हा त्याचा मिनिंग आहे. A रिअल अकाउंट, B नॉमिनल अकाउंट, C पर्सनल अकाउंट. तर याचा आन्सर आहे B नॉमिनल अकाउंट. नेक्स्ट MCQ आहे सेकंड,
डेटर सिस्टीम इज जनरली फॉलोड बाय. डेटर सिस्टीम जे फॉलोड करतात ते कोण करतं? ए ऑप्शन लार्ज बिझनेस, बी ऑप्शन स्मॉल बिझनेस, सी ऑप्शन जॉईंट स्टॉक कंपनी अँड डी इज ऑप्शन नन ऑफ अबव. मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे रिव्हिजन लेक्चरमध्ये की स्मॉल बिझनेस जे असतात बी ऑप्शन, हे स्मॉल बिझनेस जे आहेत तेच डेटर सिस्टीम काय करतात? मेंटेन करतात. नेक्स्ट थर्ड इज हेड ऑफ ऑफिस सेंड गुड्स टू ब्रँच आयदर ॲट. तुम्हाला सांगितलं मी की हेड ऑफिस आहे आणि हेड ऑफिस आपापल्या ब्रँचला ना की गुड्स सेंड करतात. समजा ब्रँच आपण ए म्हणालो किंवा ब्रँच बी म्हणालो, ह्या ब्रँचला जेव्हा हेड ऑफिस जी आहे, हेड ऑफिस जेव्हा गुड्स सेंड करतं, तर सेंड करताना कोणत्या किमतीने माल पाठवतं? तर आपले पहिले ऑप्शन्स बघू आपण. ए कॉस्ट प्राईस, बी सेलिंग प्राईस, सी इनवाईस प्राईस आणि डी कॉस्ट प्राईस ऑर सेलिंग प्राईस. म्हणजे काय असतं की ज्यावेळी हेड ऑफिस जेव्हा गुड्स सेंड करतं ते हेड ऑफिसला माहिती येते की हा जो गुड्स आपण पाठवला तो आयदर कॉस्ट प्राईस असेल किंवा सेलिंग प्राईस असेल किंवा दोन्ही प्रकारे असू शकतो. म्हणजे कधी कॉस्ट प्राईसने असू शकतो, कधी सेलिंग प्राईसने असू शकतो. आणि मग ह्याचं आन्सर जे आहे डी ऑप्शन कॉस्ट प्राईस ऑर सेलिंग प्राईस. कारण त्याचं आपण लोडिंग पण तयार करतो. सेलिंग प्राईस असेल तर आपल्याला लोडिंग घ्यावं लागतं. नेक्स्ट फोर्थ, फॉलोइंग टाइप्स ऑफ ब्रँचेस कीप देअर बुक्स ऑफ अकाउंट्स इंडिपेंडेंटली. शब्दामध्येच आहे इंडिपेंडंट. मग असे पण मी टाईप्स ऑफ ब्रँचेस मुद्दाम तुम्हाला एक्सप्लेन केल्या की त्या टाईप्समुळे ज्या वेगवेगळ्या टाईप्स आहेत, होम ब्रँचेस, डिपेंड ब्रँचेस, इंडिपेंडंट ब्रँचेस किंवा फॉरेन ब्रँचेस, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की इंडिपेंडंटली असतात म्हणजे जे हेड ऑफिसवर डिपेंड नसतात. तर अशा ब्रँचेसना आपण काय म्हणतो? ए ऑप्शन्स आहे इंडिपेंडंट ब्रँचेस. कारण बाकीच्या ब्रँचेसचं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आणि ते ह्या ऑप्शन्समध्ये मोडत नाही आहे. म्हणजे ज्या ब्रँचेस हेड ऑफिसवर डिपेंड नसतात दॅट ब्रँच इज कॉल्ड इंडिपेंडंट ब्रँच. नेक्स्ट फोर्थ, फॉलोइंग टाइप्स ऑफ ब्रँच कीप देअर बुक्स ऑफ अकाउंट्स इंडिपेंडेंटली. कोणत्या प्रकारच्या ज्या ब्रँच आहेत ज्या स्वतःचे बुक्स ऑफ अकाउंट्स इंडिपेंडेंटली मेंटेन करतात? मग असंच आन्सर आहे ए इंडिपेंडंट ब्रँच. कारण फॉरेन ब्रँच जरी करत असेल तर ते कन्वर्ट होतात. होम ब्रँचेस काय करतात? होम ब्रँचेससुद्धा हेड ऑफिसवर थोडेसे डिपेंड असतात किंवा स्वतःचं अकाउंटिंग जरी केलं तरी हेड ऑफिस त्यांचा सगळा व्यवहार बघत असते. पण डिपेंड ब्रँचेस ज्या असतात त्या फुल्ली डिपेंड असतात. मग इंडिपेंडंट ब्रँच काय करतात? स्वतःचे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करतात. म्हणून दॅट इज द प्रॉपर आन्सर ए इंडिपेंडंट ब्रँच. फिफ्थ, ब्रँचेस ॲट डिफरंट कंट्रीज नेम ॲज. किंवा व्हॉट इज द टाईप्स ऑफ दी ब्रँचेस ॲट डिफरंट कंट्रीज. कसंही MCQ येऊ शकेल की हे शब्द येतील का? नाही, पण साधारणपणे एक आयडिया येते की असं जर आलं तर आपण आन्सर काय लिहू शकतो. डिफरंट कंट्रीजमध्ये असणं तर दॅट इज द तुम्ही पटकन सांगू शकाल की दॅट इज द बी ऑप्शन मॅडम, की इट इज द फॉरेन ब्रँच. ओके. नेक्स्ट 6, ब्रँचेस ॲट पुणे, कोल्हापूर, नाशिक इज कॉल्ड ॲज. आता पुणे, कोल्हापूर, नाशिक म्हटलं तर हे सगळं महाराष्ट्रामध्ये येतं, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे महाराष्ट्रामधल्याच एका भागामध्ये ह्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पुणे, कोल्हापूर, नाशिकमध्ये ह्या ब्रँचेस आहेत. मग अशा ब्रँचेसचा टाईप्स कोणता असतो? तर या टाईप्स कशामध्ये येतात? इंडिपेंडंट ब्रँच, फॉरेन ब्रँच, होम ब्रँच और डिपेंडंट ब्रँच. तर याचं प्रॉपर आन्सर काय येतं? सी होम ब्रँच. ओके. नेक्स्ट 7, विच ब्रँचेस वर्क लाईक ॲन एजंट्स ऑफ हेड ऑफिस. कुठच्या ज्या ब्रँचेस आहेत की एजंटसारखं काम करतायत? तर अगदी प्रॉपर आन्सर मग अशी मी सगळं सांगितलेलं आहे, तर माझा आन्सर डायरेक्ट काय घेते मी? डिपेंड ब्रँच, डी ऑप्शन्स. काय आहे? डिपेंडंट ब्रँच. ह्या ज्या ब्रँचेस आहेत डिपेंडंट ब्रँच ह्या हेड ऑफिसवरती पूर्ण डिपेंड असतात आणि म्हणून त्याला एजंट ब्रँचेस पण म्हटलं जातं. नेक्स्ट ऑप्शन MCQ 8, डिफरन्स बिटवीन दी इनव्हाइस प्राईस अँड कॉस्ट प्राईस इज कॉल्ड.
इनवाईस प्राईस तुम्हाला दिली आहे, दॅट इज द सेलिंग प्राईस, त्याला आपण सेकंड नाव देऊ शकतो, आणि कॉस्ट प्राईस पण असते. तर ह्या दोन प्राईसमध्ये जो डिफरन्स असतो त्याला आपण काय म्हणायचे, तर ए ऑप्शन इज अनलोडिंग, बी ऑप्शन इज लोडिंग, सी ऑप्शन इज सेलिंग प्राईस अँड डी ऑप्शन इज अ कॉस्ट प्राईस. तर ह्या डिफरन्सला आपण काय म्हणतो, ब्रँच अकाउंटच्या भाषेमध्ये लोडिंग्स म्हणतो, म्हणजे जास्त असलेला माल. फॉर एक्झाम्पल, जर कॉस्ट प्राईस 100 असेल आणि आपण 10%ने गुड्स वाढवून दिला असेल, म्हणजे ह्याला आपण कॉस्ट प्राईस म्हटलं आणि ह्याला आपण प्रॉफिट म्हटलं, तर 1110 जी आहे ही झाली एस पी म्हणजे सेलिंग प्राईस, आणि ही जी सेलिंग प्राईस आहे, तर ह्या दोघांमधला फरक म्हणजे 110 इज अवर सेलिंग प्राईस अँड 100 इज अवर सी पी. ओके, दॅट इज द सेलिंग प्राईस, दॅट इज सी पी. ह्या दोघांमधला फरक, कारण गुड्स सेंड करताना हेड ऑफिस काय करते, आयदर इन सेलिंग प्राईस, आयदर ऑन एस सी पी. हे दोन्ही मग अशीच आपलं एक MCQ झालं, त्याच्यामध्ये सांगितलं की सेलिंग प्राईस आणि सी पी प्राईस बोथ मेथडनी सेंड करतं. आणि मग ह्याच्यातला जो डिफरन्स आहे दॅट इज अ 10, तर 10 रुपीज डिफरन्स आहे, इट इज कॉल्ड ॲज अ लोडिंग. याला आपण काय म्हणतो, लोडिंग. ओके, म्हणून ही जी लोडिंग अमाऊंट आहे इज द 10, सो इट इज कॉल्ड द डिफरन्स बिटवीन द इनवाइस प्राईस अँड द कॉस्ट प्राईस. द आन्सर इज बी, लोडिंग. नेक्स्ट 9. Goods sent to branch at invoice price of ₹2 lakh, cost plus 25%. म्हणजे हा जो गुड्स सेंड केलेला आहे इनवाइस प्राईसचा 2 लॅकचा, आणि गुड सेंड करताना मेथड्स काय, कॉस्ट प्लस 25%. तर ह्याचं आपल्याला लोडिंग कसं काढायचं, तर लोडिंग काढताना आपण काय करतो की तुम्हाला मगाशीच मी सांगितलं की सेलिंग प्राईस मीन्स काय, तर सेलिंग प्राईस इज इक्वल टू सी पी प्लस प्रॉफिट. मग असे एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं आता जस्ट. आता जर मी काय म्हटलं की सेलिंग प्राईस जर मी 100 मांडलं, तर प्रॉफिट किती आपला 25%, आणि प्रॉफिट हा नेहमी कॉस्टवर असतो, तर मी प्रॉफिट काय केलं 25 लिहिलं. मग एस पी किती होईल, 100 प्लस 25%, कारण 100वरती 25% प्रॉफिट झाला, म्हणून किती झाला 125 इज दी सेलिंग प्राईस. हे जे ऑप्शन्स असतात, तर काय होतं की ही जी इनवाइस प्राईस जी आहे 2 लॅक, ह्या 2 लॅकमध्ये 25% इन्क्लूड आहे, म्हणून ह्याचं इक्वेशन लिहिताना 2 लॅक मल्टिपल 25 डिवायडेड बाय 125. ओके, ह्या सेलिंग प्राईसमध्ये इन्क्लूड आहे, आणि याचं जे आन्सर येतं, तर आन्सर येतं 40,000. आणि 40,000 हे जे आहे याला आपण काय म्हणतो, लोडिंग प्राईस. आणि ही लोडिंग प्राईस आपण काय करतो, जसं मग तुमचा एक प्रश्न असेल की लोडिंग प्राईस कुठे काढतो, तर लोडिंग प्राईस करताना पहिला म्हणजे ओपनिंग स्टॉक. आपण जो स्टॉक अकाउंट तयार करतो तो ओपनिंग स्टॉक, गुड्स सेंड जो पाठवतो ब्रँचला, तर त्या संदर्भामध्ये असतो, आणि गुड्स रिटर्न स्टॉकच्या क्रेडिटला आपण लिहितो गुड्स रिटर्न, पण त्याला गुड्स रिटर्नमध्ये सुद्धा आपण काय लिहितो, गुड्स सेंड टू ब्रँचेस म्हणतो, आणि इंटू ब्रॅकेटमध्ये रिटर्न म्हणजे गुड्स परत आलेला आहे हेड ऑफिसला. आणि क्लोजिंग बॅलन्सेस, स्टॉकचा क्लोजिंग स्टॉक. ह्या ज्या 4th आयटम्स आहेत, फॉर एक्झाम्पल ओपनिंग स्टॉक, गुड्स सेंड टू ब्रँच. ओके, पूर्ण लिहिते मी, गुड्स सेंड टू ब्रँच म्हणजे गुड्स सेंड केला, आणि गुड्स सेंड टू ब्रँच असंच लिहिलं जातं, पण हा काय असतं, ह्याला काय म्हणतो आपण रिटर्न्स. तरी पण अकाउंट आपण लिहितो गुड्स सेंड टू ब्रँच आणि क्लोजिंग स्टॉक, असं आपण एक स्टॉक अकाउंट तयार करतो. आणि स्टॉक अकाउंटमध्ये ओपनिंग स्टॉक जर असेल तर ह्याचं लोडिंग आपण कुठे घेतो, ब्रँच ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय, इथे आपण लिहितो स्टॉक रिझर्व, आणि ही जी 40,000 अमाऊंट आहे ती आपण लिहिली जाते. म्हणजे लोडिंग म्हणजे इथे आपण 40,000 राईट आऊट करतो. ओके, एक मेथड सांगितली मी तुम्हाला की लोडिंग ज्यावेळी येतं स्टॉकशी रिलेटेड, त्यावेळी ह्या 4 गोष्टींवरती येतच, स्पेसिफिकली येतच. ओपनिंग स्टॉक, गुड्स सेंड टू ब्रँच, गुड्स रिटर्न अँड क्लोजिंग स्टॉक. ह्या 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. फर्स्ट इज द ओपनिंग स्टॉक, सेकंड इज द गुड्स सेंड टू ब्रँच, थर्ड इज द गुड्स सेंड टू ब्रँच मीन्स रिटर्न, अँड फोर्थ इज द क्लोजिंग स्टॉक. हे आपण काय करतो आहे, स्टॉक अकाउंट तयार केलं.
आणि याचं लोडिंग घेताना ॲडजस्टमेंटच्या अपोजिट साईड. ओपनिंग स्टॉकचं लोडिंग ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला, गुड्स सेंड टू ब्रँच तर ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला येणार, आणि ही जी सगळी लोडिंग्स आहे त्याची लोडिंग ॲडजस्टमेंटच्या डेबिटला येणार. लोडिंग म्हणजे काय? डिफरन्स बिटवीन दी इनवाईस प्राईस अँड दी कॉस्ट प्राईस. म्हणून ह्याचा आन्सर काय? तर ह्याचा आन्सर किती आला? आपण म्हणतो 40,000. तर दॅट इज द सी ऑप्शन, 40,000. नेक्स्ट 10th. गुड्स इनवाइस टू ब्रँच ₹2,40,000 ॲट कॉस्ट प्लस 33.13. फाइंड आउट लोडिंग प्राईस. आता काय होतं की 20%, 25% पटकन करतो, पण 33.13% ज्यावेळी येतं ते थोडासा कन्फ्यूज होतं मुलं. आपल्याकडे कॅल्सी आहे अलाउड, तर कॅल्सीमध्ये आपण कॅल्क्युलेशन्स करू शकतो की 33.13चं ॲक्च्युली मिनिंग होतं 33.333. हे कंटिन्यू चालू होतं. मग आता 2,40,000चा जर गुड्स असेल तर मग सांगितलं की 100 प्लस 100 इज द कॉस्ट प्राईस, 33 इज अवर प्रॉफिट, तर सेलिंग प्राईस किती होते? 133,333 वगैरे वगैरे. तर असंच आपण बोलतो सगळं. तर 2,40,000, तर ह्याचा आन्सर आपल्याला कसं लिहायचं आहे? मल्टिपल 33.33. ते पुढचे डिजिट तुम्ही घेतलेत ना तर प्रॉपरली आन्सर येईल त्याचं. 133.3333. तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटरवरती करून बघा. आणि याचं आन्सर किती येतं? तर याचं आन्सर असं येतं की आय थिंक 59,999 पॉईंट असं 99 काहीतरी आन्सर येतं. ओके. आणि मग राऊंड फिगर आपण काय करतो? 60,000. म्हणून हा जो ऑप्शन्स आहे 10चा, तर याचा आन्सर किती येतं? 60,000 इज द लोडिंग प्राईस. मी जस्ट तुम्हाला ही जी ऑड फिगर येते त्यासाठी तुम्हाला हे मी MCQ दाखवलेलं आहे. मग आन्सर इज द सी, 60,000. म्हणजे 20% असेल, 25% असेल, कॉस्ट प्लस शब्द, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. तर तुमचं आन्सर असंच तुम्हाला करावं लागतं की त्या कॉस्ट प्राईसमध्ये तुम्हाला पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ॲड करावं लागतो आणि सेलिंग प्राईस घ्यावी लागते. 11th. बॅलन्सेस ऑफ ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट ट्रान्सफर टू. हे ब्रँच ॲडजस्टमेंटचे जे बॅलन्सेस आहेत, तर हे बॅलन्सेस कुठे जातात? म्हणजे ब्रँच ॲडजस्टमेंट आपण टॅली केलो तर त्याचा जो बॅलन्स असतो तो कुठे जातो? तर तो बॅलन्स जातो सी ऑप्शन, ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ह्या ऑप्शनला जातो. आणि प्रॉफिट अँड लॉसला हा बॅलन्स जातो. आणि मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण टॅली करतो आणि प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स करून आपल्याला NP किंवा नेट लॉस या 2 फिगर मिळतात. 12th. इन स्टॉक अँड डेटर सिस्टीम, लोडिंग ऑन गुड्स लॉस्ट बाय फायर. म्हणजे लॉस्ट बाय फायर्स मीन्स गुड्स लॉस झाला फायरमुळे, किंवा ऑर इन ट्रान्झिट म्हणजे तो ट्रान्सपोर्टमध्ये अडकून पडलेला आहे. शुड बी चार्ज टू, तर तो कुठे चार्ज होतो? त्याचं लोडिंग आपण कुठे चार्ज करतो? तर याचा आन्सर आहे बी, ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट. जो काय ट्रान्झिटमधला गुड्स असेल की जो लॉस बाय फायर झाला तो ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटला आपण काय करतो? ट्रान्सफर करतो. 13. पिल्फर्ज ऑर थेफ्ट ऑफ गुड्स इज नोन ॲज. पिल्फर्ज आणि थेफ्ट म्हणजे गुड्स लॉस्ट होतो आपला ह्या दोन्ही गोष्टीमुळे. आणि असा जो गुड्स आहे ह्या गुड्सच्या लॉसला आपण काय म्हणू शकतो? तर त्यांनी एक ऑप्शन दिलेला आहे, ए ॲबनॉर्मल लॉस, बी नॉर्मल लॉस अँड सी बोथ ऑफ अबोव. तर पहिला प्रश्न असा असतो की हा ॲबनॉर्मल लॉस नाही तर हा नॉर्मल लॉस आहे, आणि म्हणून ह्याचा आन्सर आहे नॉर्मल लॉस. 14th. अंडर स्टॉक अँड डेटर सिस्टीम, एक्सपेन्सेस सच एज सॅलरी, रेंट, ऑफिस एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू. मग असेच सांगितलं मी की आपण वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट लेजर्स तयार करतो. स्टॉक लेजर, डेटर्स लेजर, एक्सपेन्सेस लेजर, ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस, पेट्टी कॅशचं अकाउंट तयार करतो. तर स्टॉक अँड डेटर सिस्टीममध्ये जर सॅलरी, रेंट, ऑफिस एक्सपेन्सेस हे जे ब्रँचशी रिलेटेड एक्सपेंडिचर आहे तर ते आपल्याला कुठे लिहायचे आहेत? तर हे लिहिताना ऑप्शन्स ए आहे आपला
ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट. तर या अकाउंटला आपण ट्रान्सफर करतो. याचं उत्तर आहे काय? ए. ब्रँच अकाउंटला ट्रान्सफर करा. ब्रँच अकाउंट त्या ठिकाणी आपण मेंटेनन्स करत नाही आहे. ब्रँच ॲडजस्टमेंटला फक्त आपण काय करतो, लोडिंगचा अमाऊंट ट्रान्सफर करत असतो आणि त्याच्यावरचा डिफरन्स जो असेल तो आपण प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करतो आणि डेटर्स अकाउंटमध्ये आपण फक्त डेटरशी रिलेटेड एंट्री करत असतो. म्हणजे सगळे एक्सपेन्सेस अकाउंटला करतो आणि एक्सपेन्सेस अकाउंट टॅली केल्यानंतर त्याचा जो बॅलन्स आहे तो आपण P&Lला ट्रान्सफर करतो. ही जस्ट तुम्हाला मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देते. आपले MCQ झालेले आहेत. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर नक्की तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्यावरती तुम्ही कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्सना शेअर्स करा प्लीज. काही क्वेरीज वाटत असतील की मॅडम आम्हाला एक ॲडजस्टमेंट अकाउंट कळत नाही आहे तर तुम्ही मला कॉमेंट्स करा. मी त्याच्यावरती पण एखादं वेगळं लेक्चर घेऊ शकते, एक्सप्लेन करू शकते अजून तुमच्या कन्सेप्ट. खूप अभ्यास करा, छान मार्क मिळवा.